पण पुढच्या घडामोडीकडे 2 ते 4% माणसं इकडे तिकडे गेली. खरा कार्यकर्ता पवारांसोबत असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. लोकसभा निकालानंतर काहींनी तर फुटपाथवर पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला असं म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. हा इकडे गेला तो तिकडे गेला या बातम्या आता महिनाभर सुरू राहणार आहेत. त्यामुळे पक्षात येणाऱ्यांसाठी बेरजेचं राजकारण करा असा सल्ला जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीच्या संकल्प शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. 2-4% माणसं इकडे तिकडे गेली. जास्त मोठ्या संख्येनं सामान्य कार्यकर्ता हा पवार साहेबांच्यासाठी या पक्षात आला आणि पवार साहेबांच्यासाठी आज तो काम करतोय याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. लोकसभेचा निकाल लागला. काही लोक फुटपाथवर येऊन आमच्याबरोबर प्रवेश करून झाले. एका ठिकाणी गाडी थांबवल्याने फुटपाथवर माझा प्रवेश घेतला आणि मी पण येण्यासारखा त्यांना फुलं दिली. या म्हटलं चला आता साहेबांनी प्रवेश दिला म्हटलं या. विधानसभेचा निकाल लागला ते दिसायला तयार नाहीत. अनेक जण इकडे जातात तिकडे जातात अशी बातम्या महिना दीड महिना चालू राहणार. पण त्यातनं आपल्याला आपल्या पक्षात अनेक जण येण्याची इच्छा बाळगतायत. ते येत असतील तर तुम्ही बेरजेचं राजकारण त्या त्या जिल्ह्यात करायचं काम करा. मला खात्री आहे की आपण अशा बैठका आणखीन 1-2दा घेऊ. आपल्याला बेस्ट जो पॉसिबल आहे कार्यकर्ता आणि एक सांगतो की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तयारी दाखवा.